नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हल्टर नेक ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत आणि त्यासोबत आपण आज बऱ्याच जणांच्या बाह्या पुरत नाही, काही जणांच्या पाठीमागच्या साईडला बाही बरोबर पुरते, काहींची पुढच्या साईडला एक्स्ट्रा होते, तर ती का होते तेही आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात। तर चला हल्टर नेक पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण हल्टर नेक ब्लाउजचं पेपर कटिंग करणार आहोत। तर चला हल्टर नेक ब्लाउजचं पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे। मी इथे 15 इंच उंची घेतलेली आहे, म्हणजेच आपलं जे ब्लाउज आहे तयार होऊन ते 14 इंच उंचीचं येणार आहे। तुमचं जर ब्लाउज 14 इंच उंचीचं तयार हवं असेल तर 15 इंच उंची टाकायची आहे, म्हणजेच आपल्याला पाठीमागच्या भागात 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। आणि तुमची 13 इंच असेल तर 14 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे। पण मी इथं 13 इंच नाही 14 इंच तयार ब्लाउज ठेवणार आहे, म्हणून 15 इंच उंचीवरती टिक केलेला आहे। 7.5 इंच शोल्डर घ्यायचे। शोल्डर मी ते 7.5 इंच घेतलेला आहे। मुंडा पण आपल्याला 7.5 इंच घ्यायचा आहे। आता आपण लाईन मारून घेऊ। इथे मी या पद्धतीने लाईन मारून घेतलेली आहे। इथे आपलं शोल्डर आणि मुंडा टिक झालेला आहे। मी शोल्डर पण तेवढंच घेतलेलं आहे आणि मुंडा पण तेवढाच घेतलेला आहे। आता आपण छातीचा चौथा भाग टाकून घेऊयात। मी इथे 34 साईजचं पेपर कटिंग करत आहे। 34चा चौथा भाग 8.5 इंच आणि त्यात लुजिंगसाठी अर्धा इंच असं 9 इंचवरती टिक करत आहे। अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपल्याला हल्टर नेकसाठी किंवा तुम्ही अस्तरचं शिवत असाल आणि नवीन आहे तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच लुजिंगसाठी ठेवायचं आहे। मी इथे 9 इंच घेतलेला आहे, म्हणजे 8.5 इंच आपला छातीचा चौथा भाग आणि अर्धा इंच लुजिंग, 1.5 इंच इथून पुढे आपलं शिलाई मार्जिन। आता आपण कमरेचा चौथा भाग काढून घेऊयात। कंबर आहे 30 इंच, 30चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे। 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। मी 1 इंच इथं पाठीमागच्या टक्ससाठी घेत आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मी इथे 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी घेतलेला आहे, कारण मी पाठीमागचा जो टक्स आहे तो 1 इंचाचा घेणार आहे। बाकी यांच्यामध्ये आपण अर्धाच इंच वाढवून घेतो, पण मी यामध्ये 1 इंच वाढवून घेतलेला आहे। आता आपल्याला लाईन मारायची। हे जे 1.5 इंच आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे। आता आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। इथे जो पाठीमागचा आकार आहे तो 1.25 ते 1.5 इंचावरती देऊन घ्यायचा असतो। मी ते 1.25 इंचावरती देऊन घेत आहे। तुम्ही या पद्धतीने पण निम्म काढून घेऊ शकतात। 7.5 त्याचा निम्म काढायचा आहे। या पद्धतीने इथे आपल्याला पॉइंट करायचा आहे आणि इथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे। तुमचा जेवढा निम्म येईल तेवढ्यावरती तुम्ही टिक करायचं आहे। इथे आपण या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे। आता आपल्याला इथे अर्धा इंच कमी करायचा आहे। आता आपल्याला आर्महोलचा आकार मोजून घ्यायचा आहे। आकार मोजताना आपल्याला इथपर्यंतच मोजायचं आहे, कारण हे जे आहे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं। इथून मी तुम्हाला लाईन मारून दाखवते, इथपर्यंतच आपल्याला आकार मोजून घ्यायचा आहे। आकार मोजताना आपल्याला इथून मोजायचा आहे। आता माझा जो आकार आहे राऊंडचा, जो मी ब्लाउज कट करत आहे ते 16 इंचचा आहे। इथून आपण मोजून घेणार आहोत। 16च्या निम्म आलं पाहिजे 8 इंच। इथे 7.5 इंच येत आहे, बघू शकता 8 इंच आलं पाहिजे। हे जे अर्धा इंच आहे हे वरती आपण वाढवून घेणार आहोत। जसं इथं मी टिक करून घेतलेलं आहे हे अर्धा इंच, वरती मी अर्धा इंच इथे पण वाढवून घेत आहे। सर्व ठिकाणी मी अर्धा इंच वाढवून घेत आहे।
हे हल्टर नेकसाठी किंवा बोट नेकसाठी जर कमी पडत असेल, तुम्ही राऊंड जर मोजून घेत असाल तर या पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं असतं. आता इथून जे आहे ते आपलं राऊंड येणार आहे. आता आपण क्रॉस लाईन मारून घेऊ. इथे मी या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे. आता आपण गडारुंदी टाकून घेऊयात. मी इथे 3 इंच गडारुंदी घेत आहे. हा जो भाग आहे हा पण आपण थोडा क्रॉस करून घेऊयात या पद्धतीने, आणि हा पण या पद्धतीने, म्हणजे 3 इंच जी गडारुंदी आहे तिथपर्यंत हा भाग आला पाहिजे. हा जो घेतला आहे हा नाही, आधी गडारुंदी तुम्ही टेक करून घेऊ शकतात, नंतर हा भाग टेक करून घेऊ शकतात. तर आपण गडारुंदी घेतलेला आहे. आता आपल्याला माप घेताना इथून घ्यायचं आहे. मी तुम्हाला इथून जे आपण अर्धा इंच वरती वाढवून घेतलेलं आहे ते मोजून दाखवते. बघू शकतात अगदी बरोबर 8 इंच आलेला आहे. म्हणजेच आपला जो गोल राऊंड आहे काखेचा तो 16 इंच असेल तर 8 इंच आला पाहिजे. तुमचाही जर कमी पडत असेल तर या पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने वाढवून घ्यायचं आहे. हे फक्त हल्टर नेक, बोट नेक यासाठी आपण वाढवून घेत असतो. आता आपण कट करताना इथून असं कट करणार आहोत. ठीक आहे. हा आहे आपला पाठीमागचा भाग. आता आपल्याला टक्स पॉईंट टिक करून घ्यायचा आहे. मी इथे टक्स पॉईंट टिक करून घेत आहे. 4 इंच, अर्धा इंच ह्या साईडने आणि अर्धा इंच या साईडने, असा 1 इंचचा आपला हा टक्स आला पाहिजे. 4.5 इंच. तुम्ही हल्टर नेकमध्ये मागे डिझाईन पण करून घेऊ शकतात किंवा बंद गळा पण राहू देऊ शकतात, तुमच्या चॉईसनुसार. हा आहे आपला पाठीमागचा टक्स. हा 1 इंचाचा आहे, म्हणून आपण इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि 1.5 इंच नेहमीसारखं शिलाई मार्जिन. आता आपल्याला हे कट करायचं आहे. कट करताना आपल्याला ही जी बाजू आहे ही कट करायची आहे आणि ही जी तिरपी लाईन आहे ही कट करायची, जसं मी तुम्हाला दाखवते आता त्याच पद्धतीने. आपण नेहमी डीप गळ्यासाठी ह्या साईडने गळ्याला उतार देतो, तर हल्टर नेक किंवा बोट नेकसाठी आपल्याला नेहमी मुंड्याच्या साईडने उतार द्यायचा असतो. इथे आपला हा पाठीमागचा भाग कट झालेला आहे. मी परत तुम्हाला मोजून दाखवते. बघू शकतात बरोबर 8 इंच आणि वरती 1/2 इंच आलेला आहे. इथे आपला हा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. आता हाच भाग ठेवून आपण पुढचा भाग टिक करणार आहोत. इथे आपल्याला सेम पद्धतीने हा भाग ठेवायचा आहे. खालच्या साईडने आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेत असतो. हा का वाढवलाय तेही मी तुम्हाला सांगणार आहे. इथे पण मी टिक करून घेते म्हणजेच लक्षात राहील. इथे पण आपल्याला टिक करायचं आहे. ही आहे आपली गडारुंदी. आता आपल्याला इथून 7.5 इंच मोजून टिक करायचं आहे आणि लाईन मारायची, म्हणजेच आपल्याला मुंड्याला आकार व्यवस्थित देता येईल. आता आपल्याला थोडा आतमध्ये आकार द्यायचा आहे. इथे 1/2 इंच मी टिक करून घेत आहे आणि क्रॉस लाईन मारून घेते. इथे पण आपल्याला सेम पद्धतीने हा आकार द्यायचा आहे. फोल्ड करून आपण निम्मावरती हा आकार देऊन घेऊ शकतो. मी ते फोल्ड करते. या पद्धतीने पण तुम्ही आकार देऊन घेऊ शकतात किंवा मी जसं रेग्युलर दाखवते तसाही तुम्ही आकार देऊन घेऊ शकतात.
असाही तुम्ही आकार देऊन घेऊ शकता। इथे 1 इंच, मी इथे जो डार्क आकार करून घेतलेला आहे हा आकार द्यायचा आहे। हा जर दिला आपण पाव इंच आत तर आपला जो एक्स्ट्राचा कापड आहे त्याचा फुगा होऊ शकतो। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। आता आपण हा पण गोल राऊंड मोजून घेऊयात, कारण हा जास्त येणार आहे। हा आतमध्ये आपण जो आकार देऊन घेतो म्हणून 8 इंचापेक्षा जास्त येऊ शकतो, आणि जास्त येत असेल तर आपल्याला इथून कमी करून घ्यायचं आहे। ते तुम्ही आधी पण करून घेऊ शकतात, पण समजा जर कमी आलं, आकार जर आपला चुकलेला असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतो। हे आलेला आहे बरोबर 9 इंच। तर आपल्याला हा पेपर ठेवायचा आहे आणि हा जो भाग आहे हा आपल्याला फोल्ड करायचा आहे। एवढा जेवढा आपण वाढवून घेतलेला आहे तेवढा आपण या पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकतो। या पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि एवढं कमी करून घ्यायचं आहे। जसं आपण पाठीमागच्या भागावरती वाढवलं तर आपल्याला या भागात कमी करायचं असतं, कारण हा भाग जो आहे हा कमी राऊंड असतो, म्हणजेच कमी खोल असतो म्हणून कमी भरतो, आणि हा जास्त खोल असल्यामुळे वाढून जातो, म्हणून वाढला तर आपल्याला इथून कमी करायचा असतो। जेवढा आपण इथे वाढवून घेतलेला आहे तेवढं डायरेक्ट तुम्ही कमी केलं तरीही चालतं, पण बऱ्याच जणांचा काय आहे आकार चुकत असतो, म्हणून आधी आपल्याला टिक करूनच हे करायचं असतं। आता आपण इथे जे वरती कमी करून घेतलेला आहे हे खालच्या साईडला, कारण हा जो भाग होता हा आपला राऊंडला कमी पडत होता म्हणून आपण वरच्या साईडला वाढवून घेतलेलं होतं। तसं हा भाग आपला खोल येतो म्हणून आपोआपच वाढतो, तो जी रुंदी आहे ती आपोआप वाढते, म्हणून आपल्याला कमी करून घ्यायला लागले। तीही मी तुम्हाला मोजून दाखवते। ही जी लाईन मारलेली आहे इथून आपल्याला हा गोल राऊंड मोजून घ्यायचा आहे। बघू शकता, परत एकदा मोजून दाखवते तुम्हाला। बरोबर 8 इंच येत आहे। हे वरचं जे होतं ते अर्धा इंच वाढवून घेतलेलं होतं। हा पाठीमागच्या भागाचा जो राऊंड असतो तो कमी खोल असतो म्हणून त्याचा भाग कमी येतो, म्हणून आपल्याला वरच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायला लागतं, म्हणजे जेवढं तुमच्या राऊंडला कमी पडत असेल तेवढं। तसं पुढच्या भागात काय होतं, हा जो खोल भाग आहे यामुळे आपोआप वाढतं, म्हणून आपल्याला वरचा भाग कमी करून घ्यायला लागतो। मी इथे जो पाठीमागचा अर्धा इंच भाग वाढवलेला होता तो पुढच्या याच्यात आपल्याला कमी करायचा आहे, तो एवढा आपण कमी केलेला आहे। इथून आपल्याला आता वरती जसं आपण गडारुंदी 3 इंच मोजून घेतलेली आहे तसंच आपल्याला वरती इथून 3 इंच वरती मोजायचं आहे। जेवढी गडारुंदी तुमची असेल तेवढं तुम्हाला मोजून घ्यायचं आहे। इथून पण 3 इंच बघायचं आहे आपल्याला। इथून पण आपण 3 इंचावरती टिक करून घेऊयात। आता आपल्याला लाईन मारायची। आपल्याला इथं स्क्वेअर तयार करून घ्यायचा आहे। इथं आपला स्क्वेअर तयार झालेला आहे। आता आपण हे कट करून घेऊयात। हे जे आपण वाढवून घेतलेलं आहे ते हल्टर नेकसाठी आहे। ही नेक जॉईंट येते, वेगळी नसते, कापडलाच अटॅच असते। आता आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे। तुमचा जर टक्स पॉइंट 10 इंच असेल तर तुम्हाला 10.5 इंचवरती टिक करायचं आहे। तुमचा 10.5 इंच असेल तर 11 इंचवरती टिक करायचं आहे। मी इथे टक्स पॉइंट टिक करत आहे 10.5 इंचवरती। जो टक्स पॉइंट माझा 10 इंच आहे, जे ब्लाऊज मी कटिंग करणार आहे, शिवणार आहे, त्याचा टक्स पॉइंट आहे तयार ब्लाऊजचा 10 इंच, तर मी इथे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। आता आपल्याला टकची रुंदी मोजायची आहे। मी इथे 4.5 इंच टकची रुंदी घेत आहे। इथे आपण 4.5 इंचवरती टिक केलेला आहे। 1.25 इंच मी ह्या साईडने घेत आहे आणि 1.25 इंच मी ह्या साईडने घेत आहे। हा जो टक्स आहे हा 1.5 इंचाचा येणार आहे। इथे पण 4.5 इंचवरती मी टिक करून घेते। आता आपल्याला इथे सरळ लाईन मारायची। हा आहे आपला टक्स पॉइंट। आता आपल्याला काय करायचंय, इथून पण क्रॉस लाईन मारायची।
हा जो टक्स आहे हा आपला 1.5 इंचाचा येणार आहे, म्हणून आपण इकडे 1.25 इंच वाढवून घेणार आहोत. हा जो कापड आहे हा टक्समध्ये जात असतो. हा टक्समध्ये गेल्यामुळे कापड कमी पडतो, म्हणून हा जो 1.5 इंचाचा टक्स आहे तर आपण इकडे 1.25 इंच वाढवून घेऊयात. इथे आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता आपण इथे लाईन मारून घेऊ. इथे आपण या पद्धतीने लाईन मारलेली आहे. जे एक्स्ट्राचं कापड घेतलेलं आहे आपण हे ह्या टक्समुळे घेतलेला आहे. हा जो टक्स राहील हा इथे अशी या पद्धतीने टीप येणार आहे. ही टीपमुळे हा जो कापड आहे 1.5 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे, म्हणून आपल्याला इथे एक एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे जे अर्धा इंच वाढवून घेतलेलं आहे हे थोडं तिरकस कट करायचं आहे. अर्धा इंच, यापेक्षा जास्त नाही. जे आपण अर्धा इंच वाढवून घेतो तेवढंच, आणि इकडून पण अर्धा इंच. कारण हे जे अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे इथे आपली जी क्रॉसपट्टी आहे ती नाही, बिना क्रॉसपट्टीचं आपण शिवत आहोत. या पद्धतीने थोडं क्रॉस आपल्याला कट करायचं आहे. हल्टर नेकसाठी आपल्याला हा स्क्वेअर तयार करायचा असतो. आपली जर गळारुंदी 3.5 इंच असेल तर आपल्याला इथून पण 3.5 इंच मोजायचं आहे, आणि 3 इंच असेल तर 3 इंच. आणि मुंड्याला आपल्याला उतार द्यायचा असतो. इथे आपण हे कट केलेलं आहे. आता आपल्याला इथून कट करायचं आहे. आता आपल्याला हा जो कापड आहे हा थोडा क्रॉस वाटत आहे, पण जेव्हा आपण हा टक्स घेऊ तेव्हा तो कापड सरळ होऊन जाईल. मी तुम्हाला टक्स पण घेऊन दाखवते. इथे आपल्याला छोटासा खाचा पाडायचा आहे. मी इथे 1.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार 1 इंचाचा पण घेऊ शकता किंवा 1.5 इंचाचा पण घेऊ शकता. इथे आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण इथे का वाढवून घेतलेलं होतं आणि ते का कमी करून घेतलेला आहे. कारण याचा जो भाग आहे तो जरा कमी खोल असतो आणि हा जास्त खोल असतो. जास्त खोल असल्यामुळे बरोबर आहे तेवढं भरून जातं, पण आपल्याला जर कमी पडत असेल तर वरच्या साईडने वाढवायचं आहे, खाली बिलकुल नाही वाढवायचं आहे. आता माझा जो तयार ब्लाऊजचा गोल राऊंड आहे, जे ब्लाऊजचं मी माप घेतलेलं आहे त्याचा 15 इंच आहे, आणि आपण इथे 16 इंच घेतलेला आहे. कारण अर्धा इंच आपलं वरती शिलाई मार्जिन जाणार आहे, म्हणून आपल्याला शिलाई मार्जिन धरून हा भाग मोजून घ्यायचा असतो. मी तुम्हाला हा फोल्ड करून पण दाखवते. हा आधी खाली ठेवूयात. इथं आपल्याला हा फोल्ड करायचा आहे. जिथपर्यंत आपली लाईन आहे तिथपर्यंत आपण याला फोल्ड करून घेऊया. आणि हा आहे आपला पुढचा भाग. बघू शकता तुम्ही, खोल असल्यामुळे हा बरोबर भरतो, आणि हे जे आहे बरोबर 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आणि हे जे आहे हे आपण टक्स घेतो त्यासाठी आपल्याला इथं वाढवून घ्यायला लागतं. जसं आपण पाठीमागे 1 इंचाचा टक्स घेतला इथं वाढवून घेतलेला आहे, तसंच आपल्याला पुढच्या भागात पण जेवढा तुम्ही 2 इंचाचा 3 इंचाचा जेवढा टक्स घेत असाल तेवढे इंच इथं आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. आणि हा जो एक्स्ट्राचा भाग आहे हा हल्टर नेकसाठी असतो. कापडची जॉईंट ही नेक येत असते, म्हणून आपल्याला जेवढी गळारुंदी असेल तेवढा हा बॉक्स तयार करायचा असतो. म्हणजेच मी आता 3 इंच गळारुंदी घेतलेली आहे. इथूनच आपल्याला 3 इंच रुंदी पण घ्यायची आहे, आणि इथून 3 इंच, इथून पण 3 इंच. मोजताना मी हा जो खालचा भाग आहे हा मोजून घेतलेला आहे. हा नाही, हा आपला पाठीमागच्या भागावरून आपण टिक केलेला होता. तर आपलं जो पुढचा भाग खोल आल्यामुळे जास्त भरत होता, म्हणून आपण ते कमी करून घेतलेलं होतं. पण कमी आपल्याला केव्हा करायचं आहे, आधी आपल्याला मोजून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागावरून टिक करून, नंतरच आपल्याला हा कमी करायचा असतो. इथे आपला 1 टक्स हल्टर नेकचं पेपर कटिंग झालेलं आहे. आता आपण 34 साईजचीच बाही पण कट करू. आपल्याला बाही कटिंग करायची आहे. मी इथे पेपरची घडी केलेली आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन, 4 इंचची मी इथे बाही घेणार आहे. अर्धा इंच आपल्याला इथं
शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. खालच्या साईडला वरती पण अर्धा इंच शिलाई मार्जिन. म्हणजेच पूर्ण उंची जी आहे आपल्या बाहीची ती 5 इंच येते. ठीक आहे. इथून पण आपल्याला 5 इंच वरती टिक करायचं आहे. आता आपण घडी मोजून घेऊयात. आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग आहे 8.5 इंच आणि अर्धा इंच आपण लुजिंग घेतलेला आहे, म्हणून 9 इंचाची मी ते घडी घेत आहे. इथे आपण लाईन मारून घेऊयात. इथे पण आपण शिलाई मार्जिनला लाईन मारून घेऊया. आता आपल्याला कॅप हाईट वरून कमी करायचं आहे. मी इथे 2.5 इंच कॅप हाईट घेणार आहे. 2.5 ते 2.25 इंच घ्यायची. मी इथे 2.25 इंच घेते. तुम्ही 2 इंच, 2.5 इंच, 2.25 इंच घेऊ शकतात. मी इथे जो काखेचा भाग आहे तो थोडा कमी घेणार आहे, म्हणून वरच्या साईडने मी 2.25 इंच वरती टिक केलेला आहे. इथे पण आपण लाईन मारून घेऊया. आता आपल्याला आतमध्ये 1.5 इंचावरती टिक करायचं आहे. दंडघेर मोजून घेऊयात. दंडघेर आहे 6.5 इंच. 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथे आपल्याला क्रॉस लाईन मारायची. दंडघेर प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, कमी किंवा जास्त, म्हणून दंडघेर आपल्याला नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे. आता आपण मी तुम्हाला एक पद्धत सांगते. जसं आपण इथे 8 इंच घेतलेला आहे, हा जो गोल राऊंड आहे आपण 8 इंच घेतलेला आहे इथून, तर आपल्याला बाहीचं पण क्रॉस लाईन मोजून बघायची. मी इथे तुम्हाला आज क्रॉस लाईन मारून मोजून दाखवत आहे. ही आहे आपली क्रॉस लाईन. आता आपल्याला ही मोजून बघायची 8 इंच येते का. अगदी बरोबर अशी 8 इंच आपली ही क्रॉस लाईन आलेली आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने देखील माप टाकून घेऊ शकतात. बॉक्स करायचा आहे. जो आपला दंडघेर म्हणजे गोल राऊंड मोजून घेतलेला आहे 7.5, 8, 8.5, 9.5 तेवढा आपल्याला टाकायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या चॉईसने ते कमी जास्त घेऊ शकतात. आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे. मी इथे 2.5 इंच आणि 1.5 इंचावरती टिक करून घेत आहे. इथे आपला बाहीला आकार देऊन तयार झालेला आहे. मी ही क्रॉस लाईन का मारून दाखवली तुम्हाला. बऱ्याच जणांना डायरेक्ट बाही टाकायला कळत नाही, तर तुम्ही बॉक्स आधी तयार करायचा आहे. नंतर आपला जो काखेचा गोल राऊंड येतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की 15 इंच काखेचा गोल राऊंड आहे आणि 1 इंच मी शिलाई मार्जिन घेऊन 8 इंच घेतलेला आहे. तसंच आपल्याला म्हणजेच अर्धा इंच वाढून मी 8 इंच घेतलेला आहे. 15चा निम्म 7.5 येतो. जसं आपण हे टाकलेलं मी दाखवते. 15चा निम्म 7.5 येतो. 7.5 मध्ये अर्धा इंच वरच्या साईडला शिलाई मार्जिनमध्ये जात असतं, म्हणून मी 8 इंच हा गोल राऊंड घेतलेला आहे. मग जेवढा आपला 8 इंच 8.5 इंच जेवढा आपला गोल राऊंड असेल तेवढा आपण इथून क्रॉस लाईन मारून मोजून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला मोजून दाखवलं इथून तर इतकं 8 इंच आलेलं आहे. तसंही तुम्ही मोजून 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेऊ शकतात. पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवते डायरेक्ट बॉक्स तयार करून 1.5 इंच ह्या साईडने मोजून आकार द्यायला, ती अगदी सोपी पद्धत आहे. काहीच वाढवायची बिलकुल गरज येत नाही. आता आपल्याला बाही कट करायची. आता आपल्याला हा जो आतला आकार आहे हा कट करून घ्यायचा आहे. इथं आतला आकार कट झालेला आहे. अगदी मधोमध आपल्याला इथे खाचा पाडायचा आहे या पद्धतीने. आता आपण ही बाही लावून बघूयात. मी तुम्हाला बाही पण लावून दाखवणार आहे. हे जे आहे हे आपलं शिलाई मार्जिन आहे. शिलाई मार्जिनच्या इथं आपल्याला या पद्धतीने बाही ठेवायची अगदी मधोमध आणि अशा प्रकारे आपल्याला ही बाही लावून बघायची आहे. आपली बाही अगदी बरोबर आलेली आहे. कमी पण नाही, जास्त पण नाही. जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बाही कट केली तर तुमच्या बाहीला कधीच फुगा पडणार नाही किंवा चुन्या पडणार नाही. फक्त आपल्याला आकार देताना व्यवस्थित असा आकार द्यायचा असतो. जसं आपण पाठीमागच्या भागाला बाही लावून बघितलेली आहे तसंच मी पुढच्या भागाला देखील लावून दाखवते. आपले फक्त आकार पुढचा आणि पाठीमागचा व्यवस्थित आला पाहिजे.
इथं पण आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचे, मी तिथे पण टिक करून घेत आहे. जसं आपण वरच्या भागाला केलेलं आहे, हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. आता आपल्याला बाही लावताना इथून बाही लावायची. जो हा मधोमध आपण टिक केलेलं आहे तिथून आपल्याला या पद्धतीनेही बाही लावून बघायची आहे. बघू शकतात अगदी बरोबर अशी आपली ही बाही पुरलेली आहे. पुढच्या भागात पण कमी नाही, कारण आपला बाहीचा आकार पुढचा पण व्यवस्थित आहे आणि पाठीमागचा पण व्यवस्थित आहे. आणि पुढच्या मुंड्याचा जो आकार घेतलेला आहे तो पण आपण अगदी व्यवस्थित घेतलेला आहे. बऱ्याच जणांचा पुढचा आकार मुंड्याचा जर कमी जास्त असेल तर बाही काही वेळेला काय होतं, बऱ्याच जणांची बाही पुढच्या साईडला एक्स्ट्रा होते, काही जणांची कमी पडते. जर तुमचा आकार चुकलेला असेल तर बाही कमी जास्त पडू शकते. म्हणून आपल्याला आकार देताना व्यवस्थित असा आकार द्यायचा असतो. आज आपण 34 साईजचं हल्टरनेक पेपर कटिंग आणि बाही कटिंग केलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण आज ही कटिंग बघितलेली आहे. आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.